विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव विठ्ठल पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा शिविती साधू संत मनोविदिला माझा लोपली ज्ञान जगी हित निनती कोणी अवतार पांडुरंगी नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा शिविती साधू संत मनोविदिला माझा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी तकची ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा शिविती साधू संत मनोविदिला माझा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ज्ञानेश भगवान् विष्णुः निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला संत श्रेष्ठ परात्मानं अनन्यं सदृशं गुरुं उग्रमंत्रमृदं वंदे तुकारामं हरिप्रियं आत्मरूप गणेशो केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंची ते नमस्कारुणी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या विठ्ठल विठ्ठल आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा शिविती साधू संत मनोविदिला माझा शिवीसाठी निवडलेला अभंग राजमान्य देशमान्य विद्वत्मान्य संतमान्य
जनार्दन स्वामी यांची पटशिष्य असणारे रामा जनार्दन स्वामी हे संत सम्राट माऊलींचं वर्णन करत असताना या अभंगातून की माऊलींचं वर्णनही यथार्थ केलेलं आहे, माऊलींच्या अवताराचं प्रयोजनही त्या ठिकाणी वर्णन केलेलं, अशा अनेक गोष्टी या अभंगातून. अभंग लहान आहे मात्र त्या ठिकाणी अर्थ मात्र महान आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंग का घेतला असेल सर्वांना ज्ञात आहे की ज्या निमित्तानं आपण हा सोहळा त्या ठिकाणी समाधी सोहळा पंढरी क्षेत्रामध्ये वास्तविक पाहिलं की प्रतिवर्षी आपण आळंदी क्षेत्रामध्ये असतो. कारण श्री गुरुभाऊ सांगायचे ती क्षेत्रच असं आहे की ज्या ठिकाणी भगवंतालाही विश्रांती मिळते. नामदेवराय वर्णन करतात, नामा म्हणे देवा चला तया ठाया, नामा म्हणे देवा चला तया ठाया. विश्रांती घ्यावया कल्प विश्रांती घ्यावया कल्पवारी. चौऱ्यांशी सिद्धांता सिद्ध भेटी मेळा, चौऱ्यांशी सिद्धांता सिद्ध भेटी मेळा, चौऱ्यांशी सिद्धांता चौऱ्यांशी सिद्धांत नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. की आपल्याला त्या ठिकाणी या कोरोनामुळं मला वाटतं वर्षभर होत आले 8 महिने झाले की जीवाला विश्रांती नाही, तळमळ चाललेली आहे. भगवंताला वाटलं असलं आता धावपळ करण्यापेक्षा त्या ठिकाणी पंढरी क्षेत्रामध्येच त्या ठिकाणी असा आपण उत्सव, तर काकासारखी महात्मे आहेत की वारी करून त्या ठिकाणी परत पुन्हा पंढरी क्षेत्रामध्ये आले. की क्षेत्रच असं आहे की नळोबरायत्र वर्णन करतात की आळंदी क्षेत्राची वारी जर आपण केली तर ते सामान्य तुम्हा आम्हाला आवडतील यामध्ये नवल नाही. नळोबराय वर्णन करतात की आळंदीची जो यात्रा करतो तो कोणाला आवडतो, यात्री अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला. की भगवंताला पांडुरंगाला त्या ठिकाणी की माऊलींची यात्रा केल्यानंतर त्या ठिकाणी समाधान सर्वांना आपल्याला त्या ठिकाणी विश्रांती प्राप्त होते. की अशा माऊलींचा समाधी सोहळा मला वाटते 700 काही म्हणतात 24 काही म्हणतात 25 जी असेल ती त्या ठिकाणी ज्याच्या त्याच्या नियमाप्रमाणे की असा संजीवन समाधी सोहळा सर्वच आपण या ठिकाणी जे माऊलींची भक्त आहेत की कारण महात्म्यांचं तुम्ही आम्ही वर्णन करू माऊलींच्या यामध्ये विशेष नाही. तुकोबराय वर्णन करतात
की माऊलीसारखे महात्म्यांचं वर्णन कोण कोण करतं. एका अभंगामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे की त्या ठिकाणी वैष्णवांची कीर्ती गायली पुराणे साही 18 जणी चहुवेदी. महाराज वर्णन करतात की माऊलीसारखे जे महात्मे आहेत की या महात्म्यांचं वर्णन 4 वेद 6 शास्त्रांनी 18 पुराणं करतात. विठ्ठल विठ्ठल की माऊलींचं वर्णन करताना कोण तुम्ही आम्ही करू यामध्ये नवल नाही. नाथराय त्या ठिकाणी पुरावा देतात की माऊलींचं वर्णन करताना काय म्हणतात माऊलींना. वेदशास्त्र देती ग्वाही 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 म्हणती ना म्हणती ज्ञाना बाई आई शिवपीठ हे जुनाट शिवपीठ हे जुनाट की वर्णन करताना नाथ महाराज सांगतात की माऊली हे त्या ठिकाणी तुम्ही आम्ही यांचं वर्णन करू यामध्ये नवल नाही. वेद शास्त्र वेळेचं आपल्याला बंधन आहे त्या दिवसभर काकट्यापासून की शेजारतीपर्यंत दिवसभर टाळकरी तुम्ही भजनालाही तुम्हीच आहेत. मला वाटतं पारायणाला जे काही असेल की जे काही असेल की वेळेमध्ये आपल्याला माऊलींची सेवा करायचं आहे. की ज्या महात्म्याचं चिंतन केलं असताना भगवानही म्हणतात की अशा महात्म्यांच्या चिंतनापासून काय म्हणतील काय आम्हाला फल प्राप्त होतं. अहो चला सप्त्याला की महाराजांच्या मामाच्या मठामध्ये सप्ताह सुरू झालेला आहे. मी काही विद्वान किंवा ज्ञानी आहे असं नाही, परंतु मामाचं आमचं नाथ महाराजांचं त्या ठिकाणी प्रेम आहे, भाऊंची कृपा आहे. त्या ठिकाणी फक्त सेवा म्हणून सेवके करावे सांगितले काम ते हुतू पण कामा नाही. की नाथ महाराजांनी सांगितलं सेवा करा. अचानक सेवा तर सेवा आपल्याला करायची आहे. विठ्ठल विठ्ठल की आळंदीमध्ये नाही पंढरीमध्ये माऊलींच्याच मनामध्ये त्या ठिकाणी असेल. आणि माऊलींचं वैशिष्ट्यच आहे महाराज श्री गुरुभाऊ सांगायचे की माऊली या नामाचा महिमाच असा आहे की 3च अक्षर आहेत महाराज त्या ठिकाणी. मा म्हणजे त्या ठिकाणी मानवता, उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लिंता ज्यांच्याकडे त्यांना शास्त्रामध्ये माऊली म्हणतात. विठ्ठल विठ्ठल कारण वर्णन करत असताना काही वेळेला श्री गुरुभाऊ सांगायचे की काही वेळेला वर्णविषय कनिष्ठ असतो आणि वर्णन करणारे कनिष्ठ असतात. काही वेळेला वर्णविषय श्रेष्ठ असतो तर वर्णन करणारा कनिष्ठ असतो. आणि काही वेळेला वर्णविषयी श्रेष्ठ असतो आणि वर्णन करणारे श्रेष्ठ आहेत. की अभंगामध्ये जर पाहिलं किंवा चिंतन जर आपण केलं, सर्व माझ्यापेक्षा बहुश्रुत काका आहेत, नाथ महाराज सर्वच माझ्यापेक्षा जाणकार मंडळी आहे, की चिंतन जर आपण केलं तर काही वेळेला वर्णविषयी कनिष्ठ असतो आणि वर्णन करणारे कनिष्ठ असतात. ते सुभाषितकार वर्णन करतात की प्रसंग असा आला की लग्न सराईचे आताही दिवस आहेत आणि त्या काळामध्ये की लग्न सराईचे दिवस आल्यानंतर उंटाच्या घरी लग्न निघालं. उष्ट्राणांचे गृही लग्नम गर्दभा शांती पाटकम परस्परम प्रशंसन्ति अहो रूपम अहो दोन्ही. शास्त्रकार सांगतात की लग्न सोहळा निघाल्याबरोबर त्या ठिकाणी उष्ट्राणांचे गृही लग्नम उंटाच्या घरी लग्न सोहळा निघाला आणि निघाल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येकाचा विषय भिन्न भिन्न असतो. पुढेही सुभाषितकार वर्णन करतात की त्या लग्न सोहळ्यामध्ये काय काय विषय असतो. कन्यावरेते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्न मितरे जना. सर्व बहुश्रुत आहे, तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही. की त्या कन्येचा म्हणजे नवरीचा विषय असतो. कन्यावरेते रूपम. शास्त्रकार सांगतात की नवरदेव कसा रूपवान आहे, कमीत कमी आपल्या जिल्ह्यामध्ये तरी याच्यापेक्षा सुंदर नसावा अशी तिची इच्छा असते. माता वित्तम की त्या सासूला वाटतं त्या ठिकाणी आपला जावा एवढा श्रीमंत असावा की त्या ठिकाणी तालुक्याचा त्या ठिकाणी कमीत कमी आमदार तरी असावा, मग आजी असो किंवा माझी असो. पुढे विचार आलेला माता वित्तम पिता श्रुतम. त्या पित्याला काय वाटतं मुली त्या ठिकाणी लग्न सोहळ्यामध्ये वर्णन केलेलं आहे. पिता श्रुतम की पिता त्या ठिकाणी तो नवरदेव त्या ठिकाणी रूपवान आहे का नाही,
त्या ठिकाणी त्याच्याकडे पैसा आहे का हे पाहत नाही, की पिता श्रुतम शास्त्रकार सांगतात की त्याला माहीत असतं त्या ठिकाणी हा कुलवाना आहे का नाही, त्या ठिकाणी याची कीर्ती कशी काय आहे, की हे त्याचा विचार करतो. त्यानंतर पुढं वर्णन केलेलं आहे, पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ती. त्या मुलीचे बांधव काय पाहतात त्या ठिकाणी, कुल कसं आहे महाराज, कारण कुलही श्रेष्ठ असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. कारण माऊलींचा अवतार जर पाहिला तर अशाच कुलामध्ये वर्णन केलेलं आहे. भक्तिशास्त्र सांगतं कुलम पवित्र जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च मीन अपार संवि सुखसागरेस्मिन लीनम परे ब्रह्मनेश्य चेता, की आपण भाग्यवान आहोत की माऊलींच्या अवतारानंतर आपल्याला जन्म मिळालेला आहे, की माऊलीसारखे जे महात्मे आहेत महाराज त्यांचा अवतारच याच्यासाठी असतो. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती, की आपल्याला वेळेचं त्या ठिकाणी बंधन असल्यामुळे थोडक्यामध्ये चिंतन करायचं आहे. की बांधवा कुलमिच्छन्ती शास्त्रकार सांगतात की त्या लग्न सोहळ्यामध्ये बंधू त्याचं कुल कसं पाहत असतात आणि वराडिक मंडळी काय पाहत असते महाराज, काही नाही ते त्या ठिकाणी लग्न कसं आहे, तो नवरा रूपवान आहे का नाही, नवरी कशी आहे, मिष्टान्नम मितरे जना, की जेवणासाठी काय बेत याचा विचार त्या ठिकाणी करतात. विठ्ठल विठ्ठल. परंतु या ठिकाणी पाहत असताना सुभाषितकार सांगतात की त्या नवरदेवाला पाहिल्याबरोबर अहो रूपम, त्या गर्दबाचार्यांनी स्तुती केली. आणि स्तुती कोणाला नको वाटते, कीर्तन करायला, कटाळ करायला का चोपदाराला महाराज, सर्वांना स्तुतीप्रिय आहे. संत महात्मे सांगतात स्तुती पराविया मुखी रुचिकर, स्तुती प्रत्येकाला प्रिय आहे. ते वर्णन ऐकल्याबरोबर तो म्हणू लागला त्या ठिकाणी गर्दबाचार्याला सांगितलं अहो लवकर उरका म्हणाले. अहो रूपम, ते गर्दबाचार्य म्हणू लागले अहो तुमच्यासारखा नवरदेव म्हणाले आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये नाही. वास्तविक त्याला रूप असतं का उंटाला, परंतु तेही वर्णन त्या ठिकाणी करत असताना स्तुती ऐकल्याबरोबर पुढं वर्णन केलेलं आहे. वेळ व्हायला लागल्यामुळे ते म्हणू लागले मिष्टान्नम, त्या ठिकाणी लवकर आता उरका. की अहो रूपम अहो दोन्ही. मग त्या गर्दबाचार्यांनी मंगलाष्टका म्हणण्याला सुरू केल्या महाराज, की आपल्याला यमन म्हणता म्हणता कधी त्या ठिकाणी बैरागी येतो म्हणताना भाषणामध्ये कळत नाही. त्यांनी 7 स्वर त्या गर्दबाचार्याने काढल्याबरोबर या नवरदेवानी त्यांची स्तुती केली. म्हणाले तुमच्या आवाजासारखा म्हणाले भीमसेन जोशीसारखाही आवाज नाही. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी वर्णविषयही कनिष्ठ आहेत आणि वर्णन करणाराही कनिष्ठ आहे. काही वेळेला वर्णविषय श्रेष्ठ असतो. सुभाषितकार सांगतात की बली बलवान वेत्ती न वेत्ती निर्बल, त्या ठिकाणी गुणी गुणवान वेत्ती न वेत्ती निर्गुण. एखादा गुणवान जर असेल महाराज त्या गुणवानाचं वर्णन गुणवानाने करावं. एखादा बलवान जर असेल त्या बलवानाचं वर्णन बलवानाने करावं. पाव खाऊन आतपाव झालेल्या माणसाने जर पैलवानाचं वर्णन केलं तर योग्य होईल का महाराज. वर्णविषय श्रेष्ठ आहे परंतु वर्णन करणारा कनिष्ठ आहे. आणि काही वेळेला अनेक प्रकार वर्णनशास्त्रामध्ये श्री गुरुभाऊ सांगायचे. एक प्रकार असा आहे की काही ठिकाणी वर्णविषयी श्रेष्ठ असतो आणि वर्णन करणारे श्रेष्ठ असतात. विठ्ठल विठ्ठल. की आजच्या अभंगामध्ये महाराज वर्णविषयी श्रेष्ठ आणि वर्णन करणारे श्रेष्ठ आहेत. की वर्णन करणारे कोण आहेत ती म्हणाल तुला कशासाठी नाथ महाराजांनी उभा केले सांगण्यासाठीच. आता मी काही तुमच्यातला तर वेगळा नाही. की वर्णन करत असताना महाराज याही महात्म्यावर थोडी आपली त्या ठिकाणी दृष्टी आपण आरती रोज म्हणतो त्या ठिकाणी कीर्तनकारासहित सर्वच टाळकऱ्यासहित, परंतु एवढी घाई असती की आपली आरती होत नाही. आरती होती महाराज. विठ्ठल विठ्ठल. सर्वांनाच अनुभव आहे महाराज. 2 तास आपण सर्व बसतो परंतु आरती म्हटल्यानंतर महाराज कीर्तनकारासहित टाळकऱ्याला जा वाटतं पण नाविलाजाने त्या ठिकाणी. की महात्म्यांचं महाराज माऊलींचं वर्णन रामा जनार्दन महाराज हे साधे नव्हते. अधिकार एवढा प्राप्त होता महाराज की आपण फार मोठे भाग्यवान आहोत. की रामा जनार्दनांचा अधिकार एवढा आहे की ते ज्ञानी महात्मे होते. आणि भगवंताला जे अनेक प्रकारचे भक्त आहेत त्या सर्व भक्तामध्ये महाराज ज्ञानी भक्त भगवंताला आवडतात. सर्वांना ज्ञात आहे की जे 4 प्रकारचे भक्त वर्णन केलेले आहे. चतुर्विधा भजन्ते माम. विठ्ठल 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 विठ्ठल. तर कीर्तन करायची सवयच महाराज 8 महिने. थोडक्यात थोडकं पक्वाज असेल नसेल टाळकरी असतील नसतील आपुली आपण 8 महिने सर्वांना तुम्हाला अनुभव आहे. की वर्णन आपला विषय चालू होता की रामा जनार्दन स्वामी हे महात्म्याचा अधिकार या भक्तांचा आहे की जे भगवंताने गीतेमध्ये अनेक प्रकारचे भक्त त्यामध्ये चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनो अर्जुन
आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षव 4 प्रकारचे भक्तवर्णन केलेले आहेत. आणि रामा जनार्दन महाराज अर्थार्थी त्या ठिकाणी जिज्ञासू हे भक्त नसून की जे ज्ञानी भक्त आहेत त्या ज्ञानी भक्तामध्ये आमचे रामा जनार्दन महाराज आहेत की अधिकार एवढा श्रेष्ठ या महात्म्यांचा सर्वांना ज्ञात आहे की रामा जनार्दन म्हणजे त्या ठिकाणी परिचय जर द्यायचा झाला तर आमच्या नाथ महाराजांची ज्येष्ठ त्या ठिकाणी गुरुबंधू त्या कालामध्ये असणारे विठ्ठल विठ्ठल आणि अधिकार एवढा या महात्म्यांचा होता महाराज की जनार्दन स्वामी तर साक्षात त्या ठिकाणी रोजही भगवान दत्तात्रय जे काय असेल महाराज गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जे काय असेल महाराज की सर्वस्व जनार्दन स्वामींचं भगवान दत्तात्रय होते. दत्त माझी माता दत्त माझा पिता बहीणबंधू चुलता दत्त माझा दत्त माझे गुरु दत्त माझे तारू मजसी आदारू दत्तराज सर्वस्व त्या ठिकाणी भगवान दत्तात्रयांना अर्पण केलं. किंवा जसं महात्मे जे असतात महाराज जे काय असेल परमात्माच आहे. त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रवणम त्वमेव सर्वं मम देव देव जे काय असेल महाराज की परमात्माच कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीणबंधू चुलता कृष्ण माझा की आता ही मला वाटते तिसरे महाराज आहेत. अजून एक आला की आपल्याला उचलायला काही विठ्ठला 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 चला विठ्ठला विठ्ठला की असे अधिकारी जे महात्मे असतात महाराज सर्वस्व भगवंताला अर्पण केल्यामुळं परमात्मा जे काय त्या अधिकाराचे आमचे हे रामा जनार्दन स्वामी होते. आणि जनार्दन स्वामींचा अधिकार एवढा की भगवान दत्तात्रय साक्षात त्यांना रोज दर्शन महाराज त्यांचं की चोपदारतीच करायचं काम त्यांच्याकडे होतं. आणि असा अधिकार त्यांचा असल्यामुळं महाराज त्या महात्म्यांची 3 हे शिष्य आहेत. जनी जनार्दन रामा जनार्दन आणि तिसरे आहेत एका जनार्दन की एकनाथ महाराज सर्वांनाच ज्ञात आहे की त्यांचा अधिकार श्री गुरुभाऊ सांगायचे की सर्व संतांचा अधिकार जर पाहिला तर कोणाकडे ज्ञान आहे कोणाकडे भक्ती आहे कोणाकडे वैराग्य आहे. नाथ महाराजाकडे महाराज त्रिवेणी संगम आहे. ज्ञानम ज्ञानेश्वरस्य च वैराग्यम तुकारामस्य च नामदेवी भक्तिश्चात नाते संती त्रयोगुणा भाऊ सांगायचे की सर्व गुण आमच्या नाथ महाराजाकडे. जनी जनार्दन त्यांचाही अधिकारी महाराज ज्ञानी भक्त आहेत. आणि रामा जनार्दन महाराज यांचा अधिकार आजच्या या आरतीमध्ये वर्णन करत असताना केवढा अधिकार आहे महाराज रामा जनार्दनाने महाराज ज्यावेळी श्रीगुरूंचा उपदेश त्यांना झालेला आहे आणि झाल्याबरोबर महाराज त्या ठिकाणी तत्वमशी महावाक्याचा उपदेश त्या महात्म्यांना केल्याबरोबर अधिकारी हे महात्मे उत्तम अधिकारी असल्यामुळं महाराज त्या ठिकाणी अंतकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही. आता आमचं जर अंतकरण पाहिलं महाराज कोरोना असो काय असो बिड्या तंबाखू पुड्या एवढे आपल्या अंतकरणामध्ये सापडतील. परंतु आमचे जनार्दन स्वामी होते महाराज एवढं अंतकरण शुद्ध होतं की त्या महात्म्याकडे आता सर्व जाणकार मंडळी आहेत की कोणत्याही प्रकारचा मल विक्षेप आरोहण हे त्रिविध दोष नव्हते. सर्व दोषांनी निवृत्ती झालेले महाराज त्या ठिकाणी. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले कामा क्रोधे केले गररी की जनार्दन
रामाजनार्दन महाराजांच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारचं सर्वस्व त्यांनी भगवंताला अर्पण केल्यामुळं, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर हृदय, सर्वस्व भगवंताला अर्पण जनार्दन स्वामींच्या आशीर्वादाने झाल्यामुळं जे काय असेल परमात्माच महाराज आणि महात्म्यांचा अधिकार त्यांना प्राप्त झाल्यामुळं महाराज एवढा, आणि त्यांच्या मुखातून त्या कालामध्ये 400 वर्षापूर्वीचा काल आहे की 2च अभंग महाराज निघाले. एक त्या महात्म्याने आरती केली, भगवंताची आरती पंढरी राजा ही पाहून घ्या, सर्वांना ज्ञात आहे. आणि दुसरं काव्य त्यांच्या मुखातून निघालं की आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा शिविती साधू संत मनोविधीला माझा, की महाराज वर्णन करतात की माऊलींचा म्हणजे त्या ठिकाणी रामा जनार्दन पाहिलं यांचा अधिकार श्रेष्ठ त्या ठिकाणी आहे, म्हणजे वर्णन करणारे श्रेष्ठ आहेत. आणि ज्यांचं वर्णन केलं महाराज की माऊलींचा अधिकार जर पाहिला तर सर्व संतांनी माऊलींचं वर्णन केलेलं आहे की अगोदरचे संत पुढचेही संत जे काही महाराज त्या ठिकाणी महात्मे आहेत की सर्व संतांनी माऊलींचं त्या ठिकाणी चिंतन केलेलं आहे. की नामदेवराय तर वर्णन करतात की माऊलींचा अधिकारच एवढा आहे की उपजताचे ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोट अंगणी चांग देव, की माऊलींचा एवढा अधिकार महाराज सर्वांना ज्ञात आहे की माऊली जर अवताराला आले नसते तुकोबराय वर्णन करतात, आणि या महात्म्यांचा अवतारच याच्यासाठी असतो. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव, की सर्वसामान्य जे जीव आहेत किंवा जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारी, किंवा महाराज वर्णन करतात येथे उपकारासाठी, येथे आले घर जावय कोणते, जावय कोणती येते उपकारासाठी, येथे उपकारासाठी. आले घर जावय कोण, आले जावय कोणती येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. आले घर जावय कुंठी, आले घर जावय कुंठी येथे उपकारासाठी. महाराज वर्णन करतात की माऊलीसारखे जे महात्मे आहेत यांचा अवतारात जर कशासाठी असेल महाराज, सर्वच या माऊलींचं जे कुटुंब आहे येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, की माऊलींनी आपल्यावर एवढे उपकार केलेले आहेत महाराज. सर्वांना पामर असो विषयी असो जिज्ञासू असो मुक्त असो की सर्वावर एवढे उपकार केलेले आहेत महाराज. जो पामर असेल की त्याला त्या ठिकाणी विषयीचं महत्त्व सांगितलं, विषयी पुरुषापेक्षा अधिकार जिज्ञासूचा सांगितला, जिज्ञासूपेक्षा त्या ठिकाणी मुक्ताचा अधिकार श्रेष्ठ वर्णन केलेलं आहे. की असे जेवढे काही ज्ञानी महात्मे आहेत आणि माऊलींनी सर्वांना महाराज त्या ठिकाणी की मी सुरुवातीलाच वर्णन केलं की सर्व माऊलीकडे मानवता आहे, उदारता आणि लीनता आहे. किंवा ज्ञानदेव वर्णन करत असताना तीही भक्तिशास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे की माऊलीकडे ज्ञानोत्तमता आहे, नरोत्तमता आहे, देवोत्तमता आहे, वरोत्तमता आहे. की सर्व दृष्टीने कोणतंही वर्णन जरी माऊलींचं केलं महाराज की तुकोबराय तर वर्णन करतात की ज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर माऊलींचं किती वैभव आहे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव
म्हणती ज्ञानदेव तुमायशी, की ज्ञानाचे शिरोमणी आहे. किंवा नाथ महाराजांना विचारा करा की नाथ माऊलींचा अधिकार जर काय असेल तर ज्ञानियांचा शिरोमणी, वंद्य जोका पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. की सर्व संतांनी महाराज, नाथ महाराजांनी, सर्व नामदेव महाराज असतील, सर्व संत जेवढे काही होऊन गेलेले आहेत, या सर्व संतांनी महाराज आमच्या माऊलींचं वर्णन केलेलं आहे. आणि माऊलींचा अधिकारच श्रेष्ठ असल्यामुळं मला त्या ठिकाणी धन्य तो निवृत्ती, धन्य तो सोपान, धन्य हा निदान आणि धन्यता महाराज या महात्म्यांनाच त्या ठिकाणी दिलेली आहे. जगतामध्ये धन्यतेला तेच प्राप्त होत असतात. भाऊ सांगत होते की धन्योहम कर्तव्यम न विद्यते किंचित. पंचदशिकार वर्णन करतात की ज्यांच्या जीवनामध्ये काही कर्तव्य शिल्लक राहिलेलं नाही, काही प्राप्तव्य शिल्लक राहिलं नाही, माऊलीसारखे जे महात्मे आहेत याच महात्म्यांना धन्यता प्राप्त होते. विठ्ठल 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 असा अधिकार माऊलींचा असल्यामुळं सर्व दृष्टीने पहा. आणि जेवढे काही अधिकारी असेल महाराज त्या ठिकाणी, ज्ञानी महात्मा असतील की त्यांच्यासाठी त्या ठिकाणी अमृत अनुभव पाहिलेला आहे. काही योगी असतील त्यांच्यासाठी चांगदेव 65 वर्णन केलेले आहे. की त्याच्यापेक्षा त्या ठिकाणी जिज्ञासू जर असतील महाराज की त्यांच्यासाठी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ, त्याचाही अधिकार वर्णन श्रेष्ठ केलेला आहे. तर ज्ञानेश्वरीचंही सर्वांना ज्ञाताही वैभव असं वर्णन केलं श्री गुरु भाऊ सांगायचे की सर्व ग्रंथ ज्ञानेश्वरीच्या अगोदरचे जर पाहिले तर 4 चरणाचे ओवे आहेत. आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी जर पाहिली तर किती चरणाचे आहे? तुम्ही म्हणाल तुला कशासाठी उभा केलेला आहे? पुन्हा सांगण्यासाठीच तुम्ही मला उभा केलेला आहे की ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये 3.5 चरणाची ओवे महाराज. हे असं वेगळं का माऊलीने केलं महाराज? सर्व आश्चर्यच माऊलींच्या जीवनाचं आहे. की जसं भगवंताचं महाराज त्या ठिकाणी एका अभंगामध्ये तुकोबराय वर्णन करतात की भगवंताचं जसं आश्चर्य आहे, अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदागरी, नवल केवडे केवडे नकळे काणोबाचे कुडी. सर्व अभंग पाहून घ्या. सर्व आश्चर्यच भगवंताचं वर्णन केलेलं आहे. त्याप्रमाणे माऊलींच्याही जीवनाचं महाराज चरित्राचं सर्व आश्चर्यच आहे. विठ्ठल विठ्ठल एवढी ग्रंथसंपदा माऊलींची त्या ठिकाणी आहे की ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन जर केलं तर महाराज 3.5 चरणाची विका केली. श्री गुरु भाऊ सांगायचे की पहिलं कारण असं आहे की ओंकाररूपी जो परमात्मा आहे त्या परमात्म्याच्या 3.5 मात्रा आहेत, म्हणून माऊलींनी त्या ठिकाणी 3.5 चरणाची ओवी केलेली आहे. दुसरं कारण वर्णन भक्तिशास्त्रामध्ये केलेलं आहे. श्री गुरु भाऊ सांगायचे की आपल्या महाराष्ट्रामध्ये शक्तिपीठही पाहिले तर किती ठिकाणी आहेत? 3.5 ठिकाणी आहेत, म्हणून माऊलींनी 3.5 चरणाची ओवी केलेली आहे. तिसरं कारण त्या ठिकाणी आता महंताचं आहे की कुंभमेळे जर पाहिले महाराष्ट्र सोडून तेही 3.5 ठिकाणीच भरतात. अशी अनेक कारणं आहेत. चौथं कारण वर्णन केलेलं आहे की कलियुगामध्ये आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे तोही त्या ठिकाणी 3.5 हात आहे, म्हणून माऊलींनी 3.5 चरणाची ओवी केली. विठ्ठल विठ्ठल अशी अनेक रीतीने आपण जर चिंतन माऊलींचं केलं कोणत्याही रूपाने करा महाराज की अधिकार श्रेष्ठ असल्यामुळं रामाजनार्दन त्या ठिकाणी वर्णन करतात की माऊलींचा अधिकार जर पाहिला महाराजांनी, ही आरती याच्यासाठीच आहे महाराज. सर्व चिंतन की अवताराचं प्रयोजनच या अभंगामध्ये माऊलींचं वर्णन त्यांनी केलेलं आहे रामाजनार्दनाने. की अधिकार एवढा या महात्म्याने 2च अभंग लिहिले महाराज. एक भगवंताची पांडुरंगाची आरती केली, आरती अनंत भुजा, ही एक आरती आहे. आणि दुसरी आरती म्हणजे महाराज त्या ठिकाणी माऊलींची आरती केलेली आहे. आणि त्यामध्ये आरती करत असताना आपण आरती या चिंतन करत असताना आरती जर गडबडीत म्हटलं तर आरती नाम इच्छा होती महाराज. आरती हे पूर्ण जर चिंतन केलं महाराज, आरती नाम इच्छा वासना, आणि वासना अंतकरणामध्ये जोपर्यंत महाराज कुणी असो की जोपर्यंत अंतकरणामध्ये महाराज काही इच्छा असेल महाराज, मग सामान्य जीव तर सोडा. त्या ठिकाणी नाथराय सांगतात की भगवंतालाही त्या ठिकाणी इच्छा उत्पन्न झाली, मग त्या ठिकाणी आशा जी आहे महाराज, आशायाम परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. व्यासमहर्षी वर्णन करतात त्या ठिकाणी की आशाही सामान्य जीव सोडा. तुकोबराय तर म्हणतात देवा की तुमच्यापेक्षाही आम्ही त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी राहिलो निराळी तेजुनी आशा. की तुकोबरायसारखे माऊलीसारखे जे महात्मे आहेत की कोणत्याही प्रकारची आशा त्यांच्या ठिकाणी नाही. तुकोबराय तर वर्णन करतात तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. कोणते कोणते महाराज मग 3 चरणामध्ये पुढे सांगतात. ब्रह्मादिकपदी दुःखाची शिराणी तेथे दुश्चित जने जडो देशी, किंवा आणिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ. जे काही असेल महाराज परमेष्ठी पदा तुच्छ मानती सर्वदा. त्या ठिकाणी सर्वस्व जे काही असेल महाराज, आणि ज्यांना ज्यांना ही आशा त्या ठिकाणी निर्माण झाली सामान्य जीव सोडा की विशेष जरी असलं तरी नाथराय म्हणतात आशा उपजली अनंताशी
नीच वामनत्वाले त्याशी आशे दिन केले देवाशी कथा कायशी. इतरांची सामान्य जीवाची विषय सोडा की कथाही त्या ठिकाणी वर्णन करू नका की भगवंतालाही निर्माण झाल्यामुळं महाराज म्हणजे आशा नाम त्या ठिकाणी आरती नाम इच्छा आशा त्या ठिकाणी जी होते. आणि जोपर्यंत सर्वस्व भगवंताला या माऊलीसारखे जे महात्मे आहेत यांनी सर्वस्व एकाच जन्मामध्ये नाही महाराज की आपण चिंतन जर सूक्ष्म रूपाने जर केलं तर या भगवंताच्या प्राप्तीसाठी आपण माऊलींना जर विचारलं की कधीपासून तुम्ही भक्ती करता 4 महिने 4 चातुर्मास 12 चातुर्मास 1 तपवृत्ती 25 वर्ष 50 वर्ष शतक महोत्सव अमृत महोत्सव की माऊली वर्णन करतात महाराज त्या ठिकाणी माझी या सत्यवादाचे तप वाचे केले बहुत कल्प. 2 विशेषणं वापरलेली आहेत माऊलींनी की भगवंताच्या प्राप्तीची जी साधना आहे आणि बहुत आणि कल्प हे विशेषण दिलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल की परमार्थ करत असताना किंवा तुकोबरायांना जर विचारलं तर महाराज सांगतात मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही भवता पसरमे दुःखे पिडले नऊ. त्या माऊलीपासून निळोबरायपर्यंत जेवढे संत महात्मे आहेत महाराज या महात्म्यांची निष्काम सेवा होती. आता आमची जर तुम्ही पाहिले तर त्या ठिकाणी सामान्य रूपाने आपण जर चिंतन केलं तर सांगणाराची सेवा त्या ठिकाणी निष्काम नाही आणि त्या ठिकाणी ऐकणाराची निष्काम नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि अजून ज्या ज्या महात्म्यांची निष्काम सेवा आहे महाराज त्या महात्म्यांना कोरोना झालाच नाही. आणि ज्यांना ज्यांना सकामता आहे कीर्तनकाराचे आहेत कोणी असो महाराज की जे काही करणं आपल्याकडे जे आहे महाराज त्या ठिकाणी प्रगट करण्याचा त्या ठिकाणी आपल्याला अधिकार आहे की जे निष्काम सेवा करणार महाराज ही विशेष त्यांच्याकडे महात्म्याकडे की रोग कोणाला प्राप्त होतात महाराज त्या ठिकाणी तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे की ज्यांना पाप आहे मग त्यांना मुळवाद असेल भगेंद्र अनेक प्रकारचे रोग की सामान्य जीवाला आपल्याला होतात. परंतु महात्म्याचं चिंतन जर केलं तर महाराज त्या ठिकाणी काम क्रोधी बंदिकानी तुका म्हणे दिले दोन्ही की महात्म्याकडे महाराज कोणत्याही प्रकारचा विषय सर्वस्व जे काय असेल श्रोत्रेंचक्षुस्पर्शणांच रसनंग्राणमेवच अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपसेवते किंवा महाराज वर्णन करतात की माऊलीसारखे जे महात्मे असतात की त्यांचा विषय काय असतो महाराज बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. करावा विठ्ठल जीवे भावे करावा विठ्ठल जीवे भावे आयेने तुझे मन झाले हाव बरी येणे तुझे मन झाले हाव बरी.
महाराज वर्णन करतात की माऊलीसारखे जे महात्मे आहेत यांचं सर्वच विषय महाराज त्या ठिकाणी बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवी भावीने सोचे मन झाले हवबरी, परत माघारी घेत नाही. की जे अधिकारी महात्मे आहेत, जे वारकरी निष्ठावान आहेत महाराज, की आळंदीचा सोहळा चुकला म्हणून त्या मनामध्ये एवढा त्या ठिकाणी खेद दुःख, कारण तळमळच एवढी असते महाराज. तळमळी चित्त घातले खापरी, फुटतशे परी लाईची. जे भक्त असतात महाराज, यांनी सर्वस्व भगवंताला अर्पण केलेलं आहे. की कसाही प्रसंग येऊ महाराज, सामान्य जीव असतील महाराज त्या ठिकाणी त्यांना वारीचं काहीच महत्त्व वाटत नाहीत, परंतु जे निष्ठावान वारकरी आहेत महाराज, की अशांना कसाही प्रसंग असो, की वंदास महाराज वर्णन करतात की जरीही आकाश वर पडो पाय, ब्रह्मगोळ मंगादाय, वडवा नळ त्रिभुवन खाय, परमी तुझीच वास पाय गा विठोबा, न करी अनिकाचा पांगिला. की जे महात्मे असतात महाराज, कसाही प्रसंग आला महाराज त्या ठिकाणी, की षष्टीला लॉकडाऊन होतं का त्या ठिकाणी संचारबंदी होती, पंचमीलाच हजर महाराज वारकरी. हे त्या ठिकाणी देह जावो आतवा राहो, मग 50 किलोमीटर चाल असो, त्या ठिकाणी 60 असो 70 असो, की असे जे अधिकारी वारकरी असतात महाराज. आणि महाराजांनी त्या ठिकाणी वर्णन केलेले की मोक्षाचे अधिकारी महाराज हे महाराज होत नाहीत. तुकोबरायांचे शब्द आहेत की कोण अधिकारी आहेत? पंढरीचे वारकरी, कीर्तनकार नाही, टाळकरी नाही. जे निष्ठावान वारकरी आहेत महाराज, ज्यांनी सर्वस्व त्या ठिकाणी जे काय असेल, ब्रह्मार्पणम, ब्रह्महवीर, ब्रह्माग्नो, ब्रह्मणाहुतम, ब्रह्मैवतेन गंतव्यम, ब्रह्मकर्म समाधिनः. की अशी निष्ठावान वारकरी महाराज. महाराजांच्या फडावरती एक वारकरी आनंद बघेला की वारीची सेवा अखंड महाराज त्या महात्म्यांनी त्या ठिकाणी, टाळकरी होते, भाऊची विद्यार्थीच जुनी ती होती महाराज. की वारी त्या ठिकाणी 500 किलोमीटरहून महाराज त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन करत कर, स्वल्प वाटी चला जाऊ, वाची गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी मिळी, गदारोळी आनंदे. की चिंतन करत करत महाराजांनी ही वारी केल्यामुळं अजूनही पहा की ज्याने ज्याने परमार्थ श्रद्धेने केलेला, कारण हा परमार्थ करत असताना भगवान सांगतात किंवा श्रीगुरू भाऊ सांगायचे की आपला परमार्थ ज्याच्यासाठी आहे की श्रद्धा वाल्लभते ज्ञानम तत्पर सैतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम चिरेनादि गच्छती. की भांडवलच आपलं जर काय असेल तुकोबराय सांगतात, भांडवल गाठी तरी विश्वास, झालो ते झालो निश्चय दास, न पाहे मागील ते वास, पडती सोस सेवेचाची. की विश्वास जर आपला असेल महाराज त्या ठिकाणी, की अधिकारी जे महात्मे आहेत, की कसाही प्रसंग असो महाराज, वारी आली की त्या ठिकाणी आळंदी त्या ठिकाणी वारकऱ्याला यात्री अलंकापुरा येती, ती आवडती विठ्ठला पांडुरंग, प्रसन्नपणे दिदले देणे या ज्ञाना. की अधिकार महाराज भूवैकुंठ पंढरपूर, त्याहुनी थोर महिमा या. की पंढरी क्षेत्रापेक्षाही महाराज आळंदीचा महिमा त्याचं कारणची आहे की माऊलीसारखे जे महात्मे आहेत महाराज, हे क्षेत्रच असं आहे की त्या ठिकाणी काही ठिकाणी क्षेत्र असेल तर तीर्थ नाही, काही ठिकाणी तीर्थ असेल तर क्षेत्र नाही, काही ठिकाणी तीर्थही नाही आणि क्षेत्रही नाही. आता आरण जर पाहिलं तर हे तीर्थ आहे का क्षेत्र आहे? पुन्हा तुम्ही म्हणाल तुला कशासाठी उभा केलेला आहे? की आरण जर पाहिलं तर माझ्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी त्याला आपण क्षेत्र म्हणता येईल, कारण ज्या ठिकाणी भगवंताचं किंवा संतांचं वास्तव्य असतं शास्त्रामध्ये, भक्तिशास्त्रामध्ये त्याला किंवा श्री गुरु आमची भाऊ क्षेत्र सांगायचे की भगवंताचं अखंड त्या ठिकाणी वास्तव्य असेल किंवा संतांचं असेल, की आरण हे त्या ठिकाणी क्षेत्र आहे. त्या ठिकाणी तीर्थ म्हणजे गंगा नाही, यमुना नाही, चंद्रभागा नाही, भीमा नाही. आणि काही ठिकाणी मोडलीम जर पाहिलं तर तीर्थ आहे का क्षेत्र आहे महाराज? त्याला तीर्थही म्हणता येणार नाही आणि क्षेत्रही म्हणता येणार नाही. विठ्ठल विठ्ठल. तसं आळंदीच्या बाबतीत आपण चिंतन सूक्ष्म जर केलं तर आळंदी हे तीर्थही आणि क्षेत्रही महाराज. इंद्रायणीसारखे महाराज त्या ठिकाणी आजही महाराज त्या ठिकाणी अस्ति नास्ति उदकी एकमेव अशा या महाराष्ट्रामध्ये 2 गंगा आहेत महाराज. एक त्या ठिकाणी नडशीजवळ, तिला काय नाव त्या गंगेचं, की तिथं एक हस्ती त्या ठिकाणी हाडाचे त्या ठिकाणी पाणी होतं, आणि आळंदी क्षेत्रामध्ये महाराज इंद्रायणीमध्ये हस्तीचं त्या ठिकाणी पाणी होण्याचं सामर्थ्य आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. की महाराजी वर्णन करतात की आळंदी क्षेत्र जेवढं मोठं आहे की इंद्रायणी इंदोरशी सर्व पाहून घ्या, देहूपेक्षा मागही त्या ठिकाणी इंदोरीपासून त्या ठिकाणी, की आळंदी क्षेत्राचा महिमाच असल्यामुळं आळंदी गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मिळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. की पंढरी क्षेत्र जर पाहिलं तर पंढरी महायोग आहे महाराज. आचार्य सांगतात महायोग पेटी तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रही समागत्य तिष्ठन्तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. किंवा आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागालिंग पुंडलिक.
आणि आळंदी क्षेत्र पाहिलं तर पंढरीला महाराज महायोग पीठ आहे आणि आळंदीला काय आहे महाराज, शिवपीठ हे जुनाट, की नाथ महाराज वर्णन करतात की पंढरी क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर आचार्य सांगतात महायोग पीठ आहे, आळंदी क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर कोणतं पीठ आहे, शिवपीठ आहे जुनाट, आणि माळशिरस तालुक्यामध्ये थालीपीठ आहे, बेसनपीठ आहे, सर्व काही जे असतील तुमचे सर्व पीठ घ्या, हे सामान्य पीठ आहेत महाराज. परंतु माऊलींचा महिमाचा असा आगाध आहे महाराज. या महात्म्यांचं जेवढं काही आपण वर्णन करू की तेही प्राणा परवते आवडती मज निरुते जे भक्त चरित्रा ते प्रशंसिते, या महात्म्यांचं जेवढं वर्णन, कारण देवामध्ये आणि भक्तामध्ये माऊलींचा जर विचार केला तर ज्ञानेश भगवान विष्णू भक्तिशास्त्र वर्णन करतं की माऊली म्हणजे साक्षात भगवान विष्णूचे अवतार आहेत त्या ठिकाणी. आणि अधिकार जर पाहिला तर जेवढा अधिकार त्या ठिकाणी भगवंताचा आहे त्याच्यापेक्षाही आपण चिंतन जर केलं की माऊलींचा श्रेष्ठ सर्व जाणकार मंडळी आहे की भगवंताकडे जशी कर्तुम अन्यता कर्तुम सामर्थ्य आहे महाराज. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमं वंदे परमानंद माधवम. हे भगवंताचं सामर्थ्य जर पाहिलं तर विशेष आहे महाराज. परंतु त्याहीपेक्षा महाराज त्या ठिकाणी वर्णन करताना तुकोबरा सांगतात की संतांचाही महिमा किंवा नामाचा महिमा जर आपण पाहिला तर करशील तरीनो एकाई राईचा डोंगर पर्वत राई आपले करुणेची साई करिवाई मजवरी,
की भगवंताचं चरित्र जर पाहिलं किंवा माऊलींचं जर पाहिलं तर त्याच्यापेक्षा महाराज विशेष त्या ठिकाणी, कारण संतांचा महिमाच असा आहे की सामान्य जीव सोडा. तुकोबराय वर्णन करतात की या संतांचा महिमा तुम्हाला कळेलच असं नाही की त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर नकळे तोसाचार ब्रह्मादिका, की संतांचा महिमा ब्रह्मादिका म्हणजे इंद्रचंद्र महेंद्र यांनाही सामान्य जीवाला तर कळणारच नाही. की पुराणामध्ये असं वर्णन केलं जातं की एक वेळेला महाराज हजारो वर्षापूर्वी त्या ठिकाणी कबीर महाराजांच्या चरित्रामध्ये प्रसंग वर्णन केलेलं आहे की कबीर महाराज भगवंताचं चिंतन करत गंगेच्या काठी आले आणि आल्यानंतर योगायोगाने गोरक्षनाथांची भेट झाली. पहा की संतांचा महिमा कसा आघात असतो. आणि भेट झाल्याबरोबर कबीर महाराजांचा विषयच असा होता महाराज की अखंड भगवंताच्या चिंतनाव्यतिरिक्त दुसरा विषय नाही. जे काय असेल महाराज भगवंतालाच त्या ठिकाणी पत्रम पुष्पम फलंतोयम योमी भक्त्या प्रेच्छती तदम भक्तु प्रवृत्त मश्नानी प्रेतात्मना सर्वस्व, की भगवंताला कबीर महाराजांनी अर्पण केल्यामुळं महाराज की जे काय असेल अखंड मुखामध्ये भगवंताचं राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम, अखंड प्रभू रामचंद्राचं चिंतन त्यांच्या मुखामध्ये श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय. अखंड कबीर महाराजांचं महाराज त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन चालू आणि योगायोगाने महाराजांची त्यांची भेट झाली. आणि झाल्याबरोबर आता कबीर महाराज जे महात्मे जे असतात महाराज एवढी या महात्म्याकडे त्या ठिकाणी लीनता असते की गोरक्षनाथ भेटल्याबरोबर महाराज भक्तिशास्त्र सांगतं त्याप्रमाणे काय पदाभ्याम कराभ्याम जाणोभ्याम मुरसा शिरसा तथा मनसा वचसा दृष्ट्या प्रणामोष्टांग उच्यते श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग दंडवत त्या महात्म्यांना घातला. आणि घातल्याबरोबर आता ते योगी जे असतात महाराज त्या ठिकाणी जे संन्यासी महात्मे असतात की अधिकार असल्यामुळं गोरक्षनाथांचा अधिकारही श्रेष्ठ होता. गोरक्षनाथ म्हणू लागले नाही महाराज की आता आपल्याला तुमची परीक्षा त्या ठिकाणी घ्यायची, तुम्ही श्रेष्ठ आहेत का मी श्रेष्ठ आहे. शेकडो वर्षापूर्वीचा काळ आहे. आता दोन्ही अधिकारी महात्मे होते आणि कबीर महाराजांनी सांगितलं महाराज तुमचा अधिकार भगवंताचे अंश आहे, तुम्ही अवतार आहेत त्या ठिकाणी ममैवंशो जीवलोकी जीवभूत सनातन, आणि अधिकार महाराज तुम्ही श्रेष्ठ त्या ठिकाणी तुमचा अधिकार. तरी गोरक्षनाथ महाराज ऐकायला तयार नाही. हट्ट धरला. मग बालहट्ट राजहट्ट अनेक प्रकारचे हट्ट आहेत की हट्ट धरल्याबरोबर कबीर महाराज म्हणू लागले तुम्हीच काय ते ठरवा महाराज. मग त्या महात्म्याने सांगितले की तुम्ही माझा त्या ठिकाणी गंगेच्या काठावरच त्या ठिकाणी होते शोध घ्यायचा. की आता गोरक्षनाथ महाराज योगीच असल्यामुळं क्षणामध्ये महाराज त्यांनी रूप बदललं आणि बदलल्याबरोबर त्या ठिकाणी गंगेमध्ये गुप्त झालेले आहेत. आता आमच्या कबीर महाराजांचं अखंड चिंतन काही बंद नाही महाराज. दीनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, की जसं आता पंढरी क्षेत्रामध्ये महाराज महामारी येऊ कोरी येऊ जे नेम कोरोना येऊ काही असेल महाराज त्या ठिकाणी की चिंतन मात्र पंढरपुराचं वैशिष्ट्य आहे महाराज. रोज त्या ठिकाणी होळी टाळी आणि पोळी आपलं वैभव पंढरपूरचं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. रोज भगवंताला पोळीचा नैवेद्य आहे. रोज त्या ठिकाणी होळी. पाठीमागं तर एवढी होळी झाली महाराज कोरोनामध्ये. राशनकर महाराजाला आपण नेत असताना 2 तास थांबवलं. होळी बंदच नाही तिकडं महाराज, जागाच नाही. म्हणजे होळी होती. आणि टाळी तर महाराज या पंढरी क्षेत्रामध्ये प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये महाराज टाळाटाळी लोपला नाद अंगोअंगी. इतर कुठेही महाराज तुम्हाला पाहायला मिळणार नाही की इतर पंढरी क्षेत्र जर सोडलं तर महाराज. म्हणून तर तुकोबारायांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे या क्षेत्राचा महिमाच असा आहे की ऐशी चंद्रभागा ऐशी भीमा तीर ऐसा विटेवर देव कोटे किंवा ऐशे संतजन ऐशे हरीचे दास. नेम महाराज आपला बंद नाही. नाहीतर इतरत्र कुठेही पहा महाराज. आळंदी क्षेत्र पहा, ठराविक जर नियमाचे सोडले, संस्थेचे असतील काही नियमाचे नाही म्हणता येणार नाही, परंतु इतरत्र जे हौशी गौशी महाराज लोक होते महाराज की व्यवसायच आमचं त्यांचा महाराज भजन हे बंद झालं. काय चालू आहे आता? भोजन नुसतं चालू आहे महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. परंतु आपल्या पंढरपूर गावाचं महाराज फटकऱ्याचं वैशिष्ट्यच आहे. कारण सर्वस्वच आपल्या परंपरेने महाराज पूर्वजांनीच महाराज यद्यदाचरत श्रेष्ठस
तत्तदेवे तरोजना, की भगवान त्या ठिकाणी सांगतात त्या न्यायाने येथ वडील जे जे करत ते आपल्या पूर्वजांनी जी सेवा केलेली आहे महाराज, की आपल्या पूर्वजांचा दुसरा हेतूच नाही. आता आपण अलीकडे बदला लागलो महाराज, तो आपलं त्या ठिकाणी या दुर्भाग्य आहे. परंतु पूर्वींच्या महात्म्याचं जर आपण चिंतन केलं सूक्ष्म रूपाने महाराज, दुसरा त्या महात्म्यांचा विषयच नव्हता. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. तशी अवस्था महाराज आमच्या कबीर महाराजांची होती. अखंड चिंतन असल्यामुळं महाराज दीनरजनी हाचीदंदा गोविंदाचे पवाडे, किंवा तुकोबराय वर्णन करतात त्याप्रमाणे सदा नाम घोष करू हरी करता, सदा नाम समाधान, सदा चित्ता समाधान, समाधान समाधान. समाधान समाधान सर्व सुख लालो मृदंगाचार्य असे गायनाचार्य असल्यावर महाराज जसं माऊलींनी अखंड माऊलींचं ज्ञानदेव घेतलेला, समाधी वैसला निर्वाण कथा कीर्तन, की अखंड माऊलींचं जसं महाराज कथा कीर्तन चालू आहे तसं आपल्याला रात्रभर उद्या समाधी सोहळाच आहे. केलं तरी मला वाटतं महाराजांनी सांगितलं बंधन नाही, असो ऐसा कोठी आठवची नाही, कीर्तन करायचंही होऊन महाराज तुमचंही झालं तर भाग्यवानच आहेत. विठ्ठल विठ्ठल ही अवस्था महाराज पूर्वींच्या महात्म्यांची आपला विषय चालू आहे, की कबीर महाराजांचं अखंड चिंतन असल्यामुळं महाराज मग रामनामे उपजे आवडी सुख गडोगडी वाढू लागे, की त्या महात्म्यांच्या जीवनामध्ये अखंड चिंतन असल्यामुळे गोरक्षनाथांनी महाराज की योगाच्या सामर्थ्यावर महाराज क्षणामध्ये गुप्त झालेले आहेत. आणि झाल्याबरोबर वेळ कमी असल्यामुळे महाराज 9 वाजत आलेले आहेत, की ताबडतोब काही क्षणामध्ये कबीर महाराजांनी त्यांचा शोध घेतला. घेतल्याबरोबर महाराज आश्चर्य योगीराज असल्यामुळे त्यांना आश्चर्य वाटलं की आत्तापर्यंत माझा कुणीच शोध घेतलेला नाही, परंतु कबीर महाराजांचा अधिकार सृष्टी जाणून घेतलेला आहे. परंतु आता हट्टच त्यांचा असल्यामुळं तरी कबीर महाराज म्हणतात तुमचाच अधिकार श्रेष्ठ आहे, तुम्ही श्रेष्ठ महात्मे आहेत. तरी गोरक्षनाथ महाराज ऐकायला तर नाही म्हणाले, आता तुम्ही माझा शोध घेतलेला आहे, आता मी तुमचा शोध त्या ठिकाणी घेतो. मग कबीर महाराजांना त्या ठिकाणी सांगितले तरी नको म्हणतात. महात्मे जे असतात महाराज एवढी नम्रता त्या महात्म्याकडे असते की माऊलीसारखी महात्मे पहा त्या ठिकाणी की एवढं मोठं सर्व ज्ञानेश्वरी महाराज या महात्म्याने केलेली आहे, परंतु केवढा विनय या महात्म्यांचा महाराज. एरवी तरी मी मूर्खू असे महात्मे माऊलीसारखे जे असतात महाराज की जेवढं ज्ञान त्यांच्याकडे असतं महाराज त्यापेक्षाही विनता जिनता त्यांच्याकडे असते. आता आमच्यासारखे जे अर्धवट असतात महाराज 1-2 टिपणं पाठ असतात, परंतु आम्हाला वाटतं माझ्यासारखा कीर्तनकार
की महामूर्ख शिरोमणी आमच्यासारखे अनेक असतात महाराज, परंतु पूर्णतेला गेलेले जे महात्मे ज्ञानी महात्मे असतात महाराज, की कबीर महाराज पुन्हा पुन्हा त्यांना सांगतात, परंतु ऐकत नाहीत. त्यावेळी कबीर महाराजांनी महाराज त्या ठिकाणी की गंगेमध्ये गुप्त झालेले आहेत महाराज. आणि झाल्याबरोबर गोरक्षनाथाने महाराज शोध घ्यायला सुरुवात केली. 5 मिनटं झाली, 10 मिनटं झाली, 8 वाजले, 7:15, 8:15 वाजले, 8:30 वाजले, 9:15 वाजत आलेले आहेत, तरी काही शोध लागायला तयार नाही. बराच वेळ झाला. स्वयंपाकही मला वाटतं तयार झालेला होता, की त्यांना वाटलं आता फक्त गजर करून पंक्ती बसवायच्या आहेत. उशीर व्हायला लागलेला आहे सर्वांना. दिवसभर त्या ठिकाणी धावपळ चालू आहे. त्या ठिकाणी टाळकऱ्याची आहे, कीर्तनकाराची, सर्वांची धावपळ आपली, कारण करी आईशी धावाधावी, की जीवाची महाराज धावाधावी त्या ठिकाणी आपली संपत नाही. आणि महात्म्यांची धावाधावा महाराज त्या ठिकाणी संपलेली असते. सर्वस्व भगवंताला अर्पण केल्यामुळं, की त्यांचा विशेष परमात्मा झाल्यामुळं भगवंताची प्राप्ती कबीर महाराजासारखी महात्म्यांना झालेली असते. आणि एकदा भगवंताचं दर्शन झाल्याबरोबर साक्षात्कार की अनुभव या महात्म्यांना आल्याबरोबर तुकोबराय म्हणतात, आता कोठे दावे मन, आता कोठे तुमचे चरण भाग गेला, शरण देख आता कोटे दावे म्हण तुमचे चरण देखलिया, की भगवत दर्शनाचं फलच आहे महाराज. भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला. भगवंताचं दर्शन घेतल्याबरोबर जसं पंढरी क्षेत्रामध्ये त्याचा भागही जातो, क्षीणही जातो, तसं आळंदी क्षेत्रामध्ये माऊलींचं समाधीचं दर्शन घेतल्याबरोबर विश्रांतीचा ठाव, पायी संताचे भाव, की माऊलींचं महाराज नुसतं जप जरी केलं, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, एवढा अधिकार या महात्म्यांचा असतो. आणि कबीर महाराजाचंही त्या ठिकाणी आपलं चिंतन चालू होतं. तेवढा अधिकार असल्यामुळं बराच वेळ झाला, 2 तास झाले तरी शोध लागत नाही. कबीर महाराजांनी जाणलं की यांना आता शोध घेण्याचं त्या ठिकाणी वेळ होईल. त्या ठिकाणी पुन्हा काकडा आहे, पुन्हा भजन आहे, की धावपळ असल्यामुळं म्हणाले त्या ठिकाणी कबीर महाराज प्रगट झाले. झाल्याबरोबर आश्चर्य वाटलं गोरक्षनाथांना, की कबीर महाराजांनी काही क्षणामध्ये माझा शोध घेतलेला आहे, यांचा शोध मला कसा काय लागला नाही. कबीर महाराज म्हणू लागले, महाराज की मी त्या ठिकाणी सर्व जलरूपच होऊन गेलेलो होतो. विठ्ठल विठ्ठल, की गंगारूपच कबीर महाराज झाल्यामुळं महाराज महात्म्यांचं वैशिष्ट्यच असतं. म्हणून तुकोबराय म्हणतात, संताचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे, शाब्दिक म्हणजे परोक्ष ज्ञानी जरी महाराज असला काका, की तरी त्या ठिकाणी तोही शब्दज्ञानी महाराज असला तरी परोक्ष ज्ञानी, अपरोक्ष ज्ञान त्याला झाला नाही. असा शब्दज्ञानी जरी असला, शाब्दिकाचे काम नाही ती किंवा नाही आता, बहुदुदड जरी झाली मैस गाय, तरी होईल काय कामधेनू, की माऊलींचा तर अधिकार सर्वापेक्षा श्रेष्ठ असल्यामुळं अशा महात्म्यांचं चिंतन करताना रामाजनार्दन त्या ठिकाणी सांगतात, की माऊलीसारखे जे महात्मे आहेत की यांचा अधिकार काय आहे, अवताराचं प्रयोजन काय, की माऊलींचं वर्णन करत असताना रामाजनार्दन सांगतात की आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा,
शिविती साधू संत मनोविधीला माझा चाल सांगितलं विठोबा रखुमाई बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बोला पुंडलिक बारकुमाई 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 अरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा शिविती साधू संत मनोविधीला माझा की रामाजनार्दन स्वामी की माऊलींचं वर्णन करत असताना सांगतात की माऊलींचा अधिकार अवताराचं प्रयोजन जर आपण पाहिलं की त्यांचं वर्णन करताना पहिला शब्द माऊली महाराजांनी जनार्दन स्वामींनी ठेवलेला आहे की आरती ज्ञान राजा की आपण पाहिलं की आरतीनाम त्या ठिकाणी भगवंताचे अनेकही जे जे सर्व की माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेलं आहे सर्वस्व त्यांना अर्पण केल्यामुळं की भगवंताच्या आरतीने जसं महाराज त्या ठिकाणी काकडा आरती माझ्या कृष्ण सभा गिया चराचर मोरली तुझी की भगवंताची आरती केल्याबरोबर महाराज त्या ठिकाणी कोटी ब्रह्महत्यामुख की भगवंताच्या आरतीने ब्रह्महत्येचं पातक नाही महापातकी जरी असला तरी महाराज त्याचा उद्धार होतो तसं माऊलीसारखे जे महात्मे आहेत की या महात्म्यांचं दर्शन झाल्याबरोबर यांची आरती झाल्याबरोबर की काय फल होतं त्या ठिकाणी प्राप्त होतं महाराज प्रयोजनम नानोदिश्य न मंदोपी प्रवर्तते शास्त्र सांगतं की अहो चला म्हणाले सप्ताह महाराजांच्या वाड्यामध्ये अहो येतो परंतु फल काय त्याला सांगावं लागतं जे घरी मिळत नाही आणि वारकऱ्याचं वैशिष्ट्य आहे महाराज महामारी येऊ कोरोना येऊ की वारकऱ्यांना आमच्या नामदेवरायांनी वरदानच दिलेलं आहे महाराज की विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी की दिवाळी महाराज वारकऱ्याची कधीही बंद नाही आणि जे वारकरी नाही त्यांच्या नशिबाला नेहमी शिमगा नाम दुःख आहे विठ्ठल ठला विठ्ठला विठ्ठला बघा जे भजन करणारे वारकरी अखंड महाराज जे चिंतन करतात त्यांना चिंता येतच नाही आणि फक्त कीर्तनापुरती जे चिंतन करतात त्यांच्या मागे चिंता लागल्याशिवाय ही भगवंताची लीला आहे मला नवल केवडी केवडी नकळे कावणं कारण कीर्तनकार कधी बिजारीवर असतो कधी धोत्रावर असतो महाराज कधी चड्डीवर असतो हे सामान्य आपल्या जीवाचं जे असेल ते महाराज आपण करा सोडवलं जे काही असेल परंतु अधिकारी जे महात्मे असतात माऊलीपासून निळोबरायपर्यंत जेवढे महात्मे आहेत महाराज अशा महात्म्यांचं चिंतन करताना की रामाजनार्दनाने एक विशेष शब्द वापरलेले आहे आरतीमध्ये की माऊलींचं वर्णन करताना सर्वांनी केलेलं आहे नाथरायणी माऊलींचं वर्णन करताना म्हटलेलं आहे की माऊली हे कशा आहेत कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा रामाजनार्दनाने महाकैवल्य शब्द ठेवलेला आहे आणि असे मार्मिक त्या ठिकाणी श्री गुरुभाऊ चिंतन सांगायचे की त्या अमृतानुभवामध्ये विषय आहे थोडका विचार करू आणि सेवा आपली संपतो रोजच तुम्ही कीर्तन एकच नाही माझ्यासारखे असे हजारो महाराज लोक सर्व जाणकार मंडळी आहे की महाकैवल्याचं चिंतन करत असताना श्री गुरुभाऊ सांगायचे की कैवल्याचा विचार करत असताना 4 प्रकारचं कैवल्य शास्त्रामध्ये आहे एक आहे बद्ध कैवल्य एक आहे कैवल्य तिसरं आहे मुक्त कैवल्य आणि चौथं आहे महाकैवल्य विठ्ठल विठ्ठल की बद्ध कैवल्य म्हणजे जे पामर आहेत महाराज त्या ठिकाणी तुकोबराय म्हणतात त्याप्रमाणे की पामर त्यालाच म्हटलं जातं पाप त्याचे नाव न विचारिता नीत भलतेची उन्मत करी सदा की तुकोबरायने त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की त्या पामराला महाराज एकादशी कळत नाही द्वादशी कळत नाही द्वादशीचा महिमाच असा आहे नाथराय सांगतात की या द्वादशीच्या महिमेसाठी महाराज या छंदासाठी काय केलेलं आहे की आता वेळ संपलेली आहे की नाथराय वर्णन करतात अंबरुषी कारणे द्वादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला की नाथरायचा एक सुंदर अभंग आहे की ज्या ज्या महात्म्यांना महाराज या भगवंताचा छंद लागलेला आहे की एकादशीचा छंद कोणाला लागला तुम्ही पण म्हणताल तुला कशासाठी उभा केलेला आहे तुम्ही सांगण्यासाठीच केलेले 9 वाजून गेलेले आहेत की वेळ आपली झालेली की महाराज सांगतात त्या ठिकाणी की रुक्मांगद राजाला महाराज एकादशीचा छंद लागला रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद तिने परमानंद प्रगटला द्वादशीचा छंद आता महाराज जातात तिकडे बार्शीमध्ये की अंबऋषी राजासाठी महाराज अंबऋषी कारणे
द्वादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला, की बार्शी क्षेत्रामध्ये भगवंताचं प्रगटीकरण झालेलं आहे. पुन्हा नामाचा छंद की प्रल्हादाकारणे हरिनामाचा छंद तेने परमानंद प्रगटला. नात्राय सांगतात की सत्ययुगामध्ये महाराज प्रल्हाद महाराजांना की नामाचा, नारायण नावाचा अखंड त्या ठिकाणी श्रीनारायण जय नारायण, श्रीनारायण जय नारायण, श्रीनारायण जय नारायण, अखंड नारायण नावाचा जप जर केला महाराज की प्रल्हाद महर्षीने अखंड महाराज दीनरजनी हचिदंदा, की काही म्हणतील का हो नारायण नावाचा आम्ही जप केल्यानंतर आम्हाला फल काय प्राप्त होतं त्याला सांगावं लागतं. किंवा माऊली वर्णन करतात नारायण नावाचा अखंड जर आपण चिंतन केलं महाराज नारायण हरी नारायण हरी, काय फल प्राप्त होतं? भुक्ती मुक्तीचारी घरी त्याच्या, की त्या महात्म्यांना महाराज की अखंड नारायण नावाचा जप केला तर भुक्ती म्हणजे जेवढे काही जगतातील भोक्त आहे की कोरोना जातो का कोरोनाही जातो आणि त्याचा काय बाप असला तोही गेल्याशिवाय, कारण या नामाचा महिमाच असा. किंवा पुढं माऊलीने हरिपाठामध्ये पुढं वर्णन केलेलं आहे की नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रिग नाही, की जे अखंड महाराज भगवंताचं चिंतन करतात तुकोबराय सांगतात अखंड ज्यांचं कीर्तन महिमा चालू आहे, काळ हा सर्व ठिकाणी जातो, परंतु ज्या ज्या ठिकाणी कीर्तन भक्ती आहे कथा भक्ती आहे की त्या ठिकाणी महाराज वर्णन करतात सर्व काळ गणना करी आयुष्याची कथेच्या वेळेची आज्ञा नाही. का कीर्तन आपण ऐकायचं महाराज की काळ हा सर्व ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही, परंतु ज्या ठिकाणी कथा कीर्तन आहे भजन आहे त्या ठिकाणी काळ येऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल तसा आपला विषय चालू होता की पामर जो असतो महाराज त्याला एकादशी कळत नाही, महाशिवरात्र कळत नाही, अखंड जो निषिद्ध कर्म करतो त्याला पामर म्हटलेलं आहे. परंतु असा जरी बद्ध कैवल्य जरी असला तरी त्याचा काय विचार जास्त सांगण्याची आपल्याला गरज नाही. पुढं वर्णन केलेलं आहे कैवल्य जे आहे, कैवल्य नाम जो परमात्मा आहे महाराज याच्याविषयी वर्णन करताना श्री गुरु सांगायचे तर त्या ब्रह्मसूत्रामध्ये वर्णन आलेलं आहे की कैवल्य म्हणजे कसं आहे महाराज ते की त्याचं चिंतन करत असताना आद्य शंकराचार्य सांगतात जन्माद्यश्यतः, किंवा तुकोबराय वर्णन करतात की जन्माद्यश्यतः या वर्णन करत असताना या सूत्राचं महाराज की महाराजांची तुकोबरायांची अभंगही तशीच आहेत की दयापासून सकळ मही मंडळ हे झाले, किंवा अनेक अभंग आहेत जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गा ते धरिले सत्ता मात्र्या पुलिया, की त्या ठिकाणी भगवंताचं सामर्थ्यच असं आहे. किंवा शास्त्रामध्ये असं वर्णन आलेलं आहे की कोरोना महाराज ही भगवंताचीच इच्छा असं आहे महाराज, ईश्वरेच्छा बलियशी शास्त्रकार सांगतात की भगवंताची इच्छा असल्याशिवाय महाराज काही होऊ शकत नाही. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना, की अनेक आपल्यासारखे भक्त असे झाले होते महाराज त्यांना दिवस कळत नव्हता रात्र कळत नव्हता की अखंड निषिद्ध कर्म महाराज हे सामान्य जीव करत होते. किंवा अधिकारी असले महाराज त्यांनाही वाटत होतं की आमच्यासारखे अधिकारी कोणी जगतामध्ये नाही. आता हा परमात्माचा आहे महाराज खेळ तो येण्याची, या भगवंताचा खेळ होतो आणि आपला खंडोबा झाल्याशिवाय सामान्य जीवाचा राहत नाही त्या ठिकाणी. की अशा प्रकारे चिंतन करत असताना आपला विषय आहे की जे कैवल्य आहे महाराज कैवल्य नाम परमात्मा जो आहे या भगवंताचं सामर्थ्य जर पाहिलं तर वर्णन शास्त्रकार त्या ठिकाणी करतात की आमचा परमात्मा कसा आहे. व्यासमहर्षी सांगतात सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. किंवा पांडुरंग परमात्मा जर पाहिला महाराज विठ्ठल या नामाचा महिमा वर्णन करताना की भक्तिशास्त्र सांगतं की विठ्ठल नामाची आपण पांडुरंगाचीच का वारी करायची महाराज की विकारो विदाठाय ठकारो नीलकंठ लकारो लक्ष्मीकांत विठ्ठल नाम विधीयते, की विठ्ठल नामाचं अखंड चिंतन माऊलीसारखे महात्म्याने सर्वांनी अखंड चिंतन केल्यामुळं महाराज काय फळ प्राप्त झालं. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, की कैवल्य नाम पांडुरंग परमात्मा की या भगवंताचं सामर्थ्यच असं आहे की गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम श्रुत प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजमव्यम. म्हणजे थोडक्यामध्ये कैवल्य म्हणजे परमात्मा आहे आणि मुक्त कैवल्य म्हणजे माऊली सोडून सर्व जे संत महात्मे आहेत की नामदेव महाराज असतील नाथ महाराज असतील त्या काळामध्ये चोखोबराय असतील सर्व संत जेवढे काही होऊन गेलेले जनाबाई महाराज असतील हे सर्व संत महात्मे मुक्त कैवल्य आहेत. आणि माऊली काय आहेत महाराज त्या ठिकाणी सांगतात की आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, महाकैवल्य नाम माऊलींचा अवतार आहे. आणि एवढंच नाही पुढं महाराज शब्दशाभंगाचं चिंतन करू की महाराज वर्णन करतात की अशी जी माऊली आहेत महाराजांचा अधिकार जर पाहिला तर महाकैवल्य तेजा, आणि महाकैवल्य असल्यामुळे महाराज सर्व संत मंडळी काय करतात सेविती साधू संत म्हणून वेदीला माझा, सर्व संत माऊलींचं त्या ठिकाणी वर्णन करतात. एवढंच नाही यांच्या अवताराचं प्रयोजन जर काय असेल तर महाराज सांगतात लोपले ज्ञान जगी
हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. रामाजनार्दन सांगतात की माऊलींचा अवतार होण्याच्या अगोदर महाराज त्या ठिकाणी हे ज्ञान जर पाहिलं तर या ज्ञानासाठी श्री गुरु भाऊ सांगायचे की आम्हाला विद्या मिळवण्यासाठी बोळाबोळातून महाराज त्या ठिकाणी फिरावं लागायचं. हे 700 वर्षापूर्वीचा काल आहे की भाऊही सांगतात की 100 वर्षापूर्वी अखंड हे ज्ञान सहजासहजी, कारण ज्ञानाचा विचार करत असताना व्यासमहर्षी गीतेमध्ये सांगतात हे ज्ञान मिळवण्यासाठी किती दिवस लागतात महाराज. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती सहमात्मा सुदुर्लभ. किंवा महाराजांना जर विचारलं तर महाराज सांगतात की ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी तरी का हिमपुटी. वेदशास्त्री शास्त्राचे भांडण तपतीर्थाटन पूर्वीचे भ्रमण याजसाठी जप याजसाठी तप. व्याशी अमुपग्रंथ केले की सहजासहजी ज्ञान प्राप्त होत नाही. परंतु माऊलीसारखे जे महात्मे आहेत की अवताराचं प्रयोजन सांगतात रामाजनार्दन की माऊलींचा अवतार झाला आणि काय साध्य प्रयोजन माऊलींनी त्या ठिकाणी केलेलं आहे की अवतार कशा रूपाने घेतलेला आहे की महाराज सांगतात लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, की माऊलीचा अवतार झाला आणि माऊलींनी अशी काही क्रांती केली. महाराज जयाने गातली मुक्तीची गवादी, मिळविली मानदी वैष्णवांची विशेष क्रांती केली. महाराज या मुक्तीसाठी एवढे प्रयत्न करावं लागायचे, परंतु माऊलींचा अवतार झाल्याबरोबर तुकोबराय म्हणतात जयाने गातली मुक्तीची गवादी. गवादी नाम त्या ठिकाणी की सर्वांना मुक्त रूपाने महाराज यारे यारे लहान थोर याते भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाशी, की माऊली वर्णन करतात की सर्वसामान्य जीवासाठी त्या ठिकाणी तेने मुक्तीचारी साधी येल्या, की सर्वांना मुक्ती देण्याचा अधिकार माऊलींचा आहे. की असं ज्ञानही प्रगट केलेलं आहे. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, की माऊलींच्या अगोदर हे त्या ठिकाणी वेदाला माहीत होतं, परंतु तो कृपण असल्यामुळं सर्वांनाच देऊ शकलेला नाही. परंतु माऊलींनी मात्र मला सर्वांना त्या ठिकाणी आता विश्वात्मकी देवी येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान. सर्वांना महाराज जे कळांचे व्यंकटी सांडू पामर असो विषय असो जिज्ञासू असो महाराज की मुक्त रूपाने त्या ठिकाणी हे ज्ञान दिलेलं आहे. म्हणून रामाजनार्दन सांगतात लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, की माऊलीसारखं हित महाराज तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा केले. आणि महाराज म्हणतात की असा अधिकार त्यांचा असल्यामुळे लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंगी ज्ञान नाव ठेवले ज्ञानी, की भगवान पांडुरंगाचाच विष्णूचाच अवतार असल्यामुळं त्या ठिकाणी की नाव ठेवले ज्ञानी. की मी सांगून गेलो की माऊलींचं नाव त्या ठिकाणी अधिकार सर्वांनाच नाम घेतल्याबरोबर तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. याच्याही पुढं विशेष महत्त्व जे वेदाचा सिद्धांत आहे मला सर्वम खलविदम ब्रह्म, तोच सिद्धांत रामाजनार्दन महाराज त्या ठिकाणी शेवटी सांगतात प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले रामाजनार्दनी पायी टकची ठेविले. शेवटी महाराज सांगतात की जो वेदाचा सिद्धांत आहे की सर्व ठिकाणी अगोदर जर माऊलींचा अवतार पाहिला की हे ज्ञान कसं आहे भगवान सांगतात इदंतु ते गुह्यतमम प्रवक्षामीन 9व्या अध्यायामध्ये भगवान सांगतात की ज्ञान गुह्य त्या ठिकाणी सर्वच याचे अधिकारी होऊ शकत नाहीत, कारण आपल्या ठिकाणी अनेक प्रकारचे दोष आहेत. मल आहे, विक्षेप आहे, आवरण आहे. परंतु जो अधिकारी महात्मा माऊलीसारखे जे महात्मे आहेत महाराज की या महात्म्याकडे सहज त्या ठिकाणी तुका सहज बोले वाणी किंवा सहज यांच्या बोलण्यामध्ये सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. म्हणून एवढं ज्ञान माऊलीकडे आहे की प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले जगतामध्ये, की या विश्वालाच महाराज ब्रह्मरूपता प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य केवळ माऊलीकडेच त्या ठिकाणी असल्यामुळे रामाजनार्दन सांगतात की रामाजनार्दनी पायी तकची ठेली आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. बोला पुंडलिक वरदारी श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली. बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव. आपणही भगवान पांडुरंगाला माऊलींना एवढीच प्रार्थना करू की जी अवस्था त्यांना प्राप्त झालेली आहे तीच अवस्था सर्वांना त्या ठिकाणी प्राप्त व्हावी. एवढीच माऊलींच्या ठिकाणी भगवंताच्या ठिकाणी प्रार्थना करू आणि शिवेला पूर्ण विराम देऊ. यदत्र सौष्ठवम किंचित तद्गुरुरिव मे नाही, यदत्र असौष्ठवम किंचित तन्मम गुरुने. यातील का योग्य आहे.
वैकुंठवासी श्री गुरु बहुमहाराज पाटील दाताळकर यांचा आहे, वैकुंठवासी श्री गुरु काकासाहेब महाराज देवकर यांचा आहे, वैकुंठवासी श्री गुरु माधव महाराज नंदनकर यांचा आहे. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचे शब्द गेले असतील तर ते मात्र माझ्या बुद्धीचे दोष आहेत. आपुली आबळी नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची करविली तैशी केली कटकट, वाकडे की नीट देव जाणे किंबवणा तुमचे केली, धर्मकीर्तने सिद्धी नेली येत माझे जीवरले पाईक पण तुकाराम 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 तुकाराम. बोला पुंडलिक वरदा ज्ञान रे, तुकाराम 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 तुकाराम. ब्रह्माची केले प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मा, आरती तेजा आरती ज्ञान राजा महाकैवल्य